ओके. निश्चित सर्वांना बघा, आज आपण विराम चिन्हे परत एकदा मॅडम तुम्हाला जरा डिटेलमध्ये शिकवतील. छान असं एकदम सोप्या पद्धतीत. ठीक आहे. कशी फुल स्क्रीन मध्ये दिसते हा तोपर्यंत हे वाचून घ्या. एक 2 मिनिटात मॅडम तुम्हाला जॉईन करतील. फुल स्क्रीन मध्ये. लक्षातच येईल का? ठीक आहे. नाही, विराम चिन्हे हा धडा आपण शिकणार आहोत. ओके, सर्वांनी धड्याचं नाव लिहून घ्या. मराठीचा धडा आहे विराम चिन्हे. ओके, चला कोण वाचन करते? विराम चिन्ह ही कन्सेप्ट कोण वाचन करेल? हँड करा. महाजन, आरोही महाजन, म्हेत्रे, श्रेया, श्रेया पानसरे. ओके, श्रेयाला अनम्यूट केले. श्रेया, आवाज येतोय? आवाज येतोय का? येस मॅम. हा, श्रेया स्क्रीनवर जे दिसते ते वाचन करा. येस. विराम याचा अर्थ आहे थांबणे. बोलताना, लिहिताना किंवा संभाषण करताना आपल्याला अधूनमधून थांबावे लागते. यालाच विराम घेणे असे म्हणतात. वाचन करताना वाक्य कुठे संपते, प्रश्न कुठे आहे, उद्गार कोणता आहे समजण्यासाठी विविध खुणा किंवा चिन्हे वापरली जातात. यांनाच भाषेतील पुरातील अश्य अर्थ, भावना, बोलण्याच्या बोलणाऱ्यांचा, अव्यवहार व हा, बोलणाऱ्यांचा. लक्षात वापर करावा लागतो. ओके, चला मी समजून सांगते आता. लक्ष द्या सर्वांनी. विराम चिन्हे. आता विराम चिन्हे म्हणजे काय? विराम याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ थांबणे. विराम म्हणजे काय? थांबणे. ओके, आपण म्हणतो ना विराम घेतला मी आता, म्हणजे थांबणे. बोलताना, लिहिताना किंवा संभाषण करताना आपल्याला अधूनमधून थांबावे लागते. यालाच काय म्हणतात? विराम चिन्हे, विराम घेणे असे म्हणतात. ओके, वाचन करताना वाक्य कोठे संपले, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, हे समजण्यासाठी विविध खुणा किंवा चिन्हे वापरली जातात. यांनाच भाषेतील विरामचिन्हे म्हणतात. विरामचिन्हे हे मजकुरातील आशय, अर्थ, भावना, बोलणाऱ्यांचा आविर्भाव लक्षात घेऊन त्यांचा वापर करावा लागतो. ठीक आहे. तर विरामचिन्हे म्हणजे काय? तर चिन्हे किंवा खुणा हेच आपल्याला शिकायचंय की भाषेमध्ये बोलताना कुठं विराम घ्यायचा, त्या मजकुरातला आशय काय आहे, अर्थ काय आहे, बोलणाऱ्याची भावना काय आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला विरामचिन्हाचा वापर करायचा आहे. बरोबर. आता आपण जर म्हणतो ना, तू जेवली का, तू जेवली का, ओके, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण कुठलं विरामचिन्ह वापरतो? प्रश्नार्थक, प्रश्नार्थक विरामचिन्ह वापरतो आपण. बरोबर. आपण इथं पूर्णविराम वापरतो का? नाही वापरत. आपण प्रश्नार्थक वापरतो. ठीक आहे. मग यालाच काय म्हणायचं? प्रश्नार्थक विरामचिन्ह. समजलं? प्रश्न विचारण्यासाठी आपण प्रश्नार्थक विरामचिन्हाचा वापर करतो. ह्या पेजवरचं सर्वांना समजलं का? एकदा सांगा. या पेजवरचं सर्वांना समजले का? चला, हा चार्ट दिसतोय सर्वांना? हे समजून घेऊया. बघा, चिन्हाचे नाव. इथं चिन्हाचे नाव काय आहे? पूर्णविराम. पूर्णविरामसाठी कुठलं चिन्ह वापरतात? पूर्णविरामसाठी आपण एक डॉट वापरतो. बरोबर. तर ते कधी वापरतात? एखादं जर वाक्य पूर्ण झालं तर ते दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात. बरोबर. इथे दिलेले बघा, वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी विरामचिन्ह पूर्णविराम वापरतात. आता इथं उदाहरण आपण घेऊ शकतो.
श्याम शाळेत गेला हे वाक्य पूर्ण झाले. वाक्य पूर्ण झाले म्हणून इथं कोणतं विरामचिन्ह वापरलं? पूर्ण विराम हे विरामचिन्ह वापरलं. बरोबर. आणखी एखादं वाक्य समजा आपण म्हणू शकतो, अक्षराने अभ्यास केला. अक्षराने अभ्यास केला. ओके. हे जर वाक्य आपण घेतलं तर इथं आपण प्रश्नार्थक वापरतो का? नाही, इथं पूर्ण विराम वापरणार म्हणजे वाक्य पूर्ण झाले. त्यामुळे आपण इथं काय वापरणार? पूर्ण विराम. ठीक आहे. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण पूर्ण विरामचा वापर करतो. चला, तुम्ही 2 वाक्य तयार करा आणि त्या वाक्य पूर्ण झाल्यानंतर तिथं पूर्ण विराम द्या. तुम्ही 2 वाक्य तयार करायच्या नोटबुकवर लिहा. 2 वाक्य लिहा तुम्ही फास्ट. 2 वाक्य लिहा तुम्ही फास्ट आणि तिथे पूर्ण विराम द्या. त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे. ते वाक्य पूर्ण झालं पाहिजे. लिहिलं नोटबुकवर? चला आता पुढे जाऊया. आपण आता अर्धविराम आणि स्वल्पविराम हे दोन कन्सेप्ट समजून घेऊया एकदा. आता अर्धविराम म्हणजे काय? कोण वाचेल? अर्धविराम आणि स्वल्पविराम ह्या कन्सेप्ट वाचन करून समजून घेऊया. आदर्श, आदर्शला अनम्यूट केले. येस मॅडम. हा आदर्श, अर्धविराम वाच. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अन्वयांनी जोडलेली असताना वापरतात. 2 राहुल छोटी वाक्य. हा वाचा. राहुलने खूप अभ्यास केला परंतु नापास झाला. बरोबर. 2 छोटी वाक्य उभयान्वी अवयांनी जोडलेली असताना वापरतात. त्यासाठी उदाहरण दिलेले आहेत. राहुलने खूप अभ्यास केला परंतु तो नापास झाला. राहुलने खूप अभ्यास केला परंतु तो नापास झाला. मग हे जे चिन्ह आहे तर ते कोणते चिन्ह आहे? अर्धविराम आहे. हे जे चिन्ह आहे हे अर्धविराम आहे. ओके. चला, समजले अर्धविराम म्हणजे काय? अद्वैत भोयार, अद्वैतला अनम्यूट केले. यस मॅम. अद्वैत, अर्धविरामासाठी एखादं उदाहरण सांग. एखादं वाक्य सांग ज्याच्यामध्ये आपण अर्धविराम वापरू शकतो. मी अभ्यास करतो पण हा, मला परीक्षामध्ये कमी मार्क्स पडतात. ओके, पडतात. ठीक आहे. छान ट्राय केलं. आपण एक वाक्य घेऊया. गड आला पण सिंह गेला. हे वाक्य ऐकले सर्वांनी? हो मॅम. कोण म्हणलेलं आहे हे वाक्य? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. ओके, कोणासाठी म्हणलेलं वाक्य आहे हे? तानाजी श्री. तानाजी मालुसरे.
कुठला गड त्यांनी जिंकला होता? कोंढाणा. कोंढाणा. मग आता त्या कोंढाणा जिल्ह्याला काय नाव आहे? सिंहगड. आरोही महाजन. छान अद्वैत, छान अभ्यास आहे तुझा, व्हेरी गुड. चला, गड आला पण सिंह गेला, हे आपल्या महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्यासाठी वाक्य तोंडून निघालं होतं त्यांच्या, जेव्हा ते कोंढाणा जिल्हा जिंकण्यासाठी गेले होते तेव्हा ते तिथे धारातीर्थी पडले. ओके. त्याच किल्ल्याला आता सिंहगड हे नाव आहे. ठीक आहे. ह्या परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारलेला आहे, गडाला पण सिंह गेला, या वाक्यामध्ये तुम्ही कोणतं विरामचिन्ह वापरणार? तर तिथं तुम्ही अर्धविराम वापरायचे. तिथं अर्धविराम वापरायचे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आता. स्वल्पविराम कोण वाचेल? मॅम मी वाचू? कुणाचा माईक ऑन आहे? मॅम आ- माझा. आरोही, आरोही वाच. स्वल्प विराम. संबोधन दर्शवताना एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास राम, श्याम, रोज आणि दर्शन घरी गेले. राजू इकडे ये. बरोबर. संबोधन दर्शवताना एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास, संबोधन दर्शवताना किंवा एकाच जातीचे शब्द जर लागोपाठ आले तर स्वल्पविराम वापरतात. आपण इंग्लिश मध्ये याला कॉमा म्हणतो. कॉमा. बरोबर. हा. राम स्वल्पविराम, श्याम स्वल्पविराम, राज आणि दर्शन घरी गेले. राजू इकडं ये, राजूला आपण संबोधतोय, बरोबर, म्हणून तिथं स्वल्पविराम आला. समजले सर्वांना? काय काय शिकलो आपण? विरामचिन्ह म्हणजे काय शिकलो? त्यानंतर आपण पूर्णविराम, स्थान. अर्धविराम आणि स्वल्पविराम. ठीक आहे. चला, सर्वांना समजलं असेल तर एकदा येस टाईप करा. पूर्णविराम, अर्धविराम आणि स्वल्पविराम. सर्वांना समजलं असेल तर एकदा एस टाईप करा. येस मॅम, समजलं. समजलं? ओके. पिहूला समजलं? राज नाव आहे का तुझं? शौर्या. ओके. स्वरा पाटील, सगळ्यांना मी चान्स देणार आहे वाचण्याचा, वेट करा. चला पुढे जाऊया. आता आपण वाचूया, समजून घेऊया अपूर्ण विराम. अपूर्ण विराम. स्वरा पाटील वाच. अपूर्ण विराम वाच स्वरा. अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील देताना पुढील क्रमांक उदाहरणास सोडवा. 3, 5, 9, 12. बरोबर. वाक्याच्या शेवटी तपशील देताना आपण एखादं जर गणित दिलं आणि त्याचा जर तपशील पुढे द्यायचा असेल तर पुढील क्रमांक उदाहरणात सोडवा. 3, 5, 9, 12 असं थोडक्यात सांगत नाही का आपण? तर ते आहे अपूर्ण विराम म्हणतात त्याला, अपूर्ण विराम.
हा आहे अपूर्ण विराम. 3. आणि हा हा काय आहे? चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. याला काय स्वल्पविराम. म्हणतात? स्वल्पविराम. बरोबर, व्हेरी गुड. आणि हा काय आहे? पूर्णविराम. पूर्णविराम. बरोबर. समजलाय मग? अपूर्ण विराम समजलाय सर्वांना? चला, प्रश्नचिन्ह तुम्हाला माहिती आहे सर्वांना? प्रश्नचिन्ह कोण वाचेल प्रश्नचिन्ह? अन्वी. अन्वी वाच प्रश्नचिन्ह. अन्वी, माईक ऑन करायचा आहे. कस्तुरी सोनटक्के वाच. कस्तुरी. प्रश्नचिन्ह. हा. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. तुझे नाव काय? हम्म. तुझे नाव उद्गारवाचक काय? चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. मना उद्गारवाचक नाही. पहिल्यांदा आपण प्रश्नचिन्ह समजून घेऊया. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. बरोबर. आणि हा काय आहे? पूर्णविराम. ठीक आहे. तुझे नाव काय? हे काय आहे? प्रश्नचिन्ह. आणखी जर एखादं वाक्य आपण घेतलं. काय? तर काय येईल वाक्य? एक मिनिट हा. तू काय बोल. करते? हे वाक्य घेऊ शकतो आपण. टीचर, हा. आपण प्रश्न घेऊ शकतो ना? तू हा. कुठे राहतो? हा, घेऊ शकतो ना. तू कुठे राहतो हे पण घेऊ शकतो आपण. तू काय करते हे पण घेऊ शकतो. तुझा अभ्यास झाला का? जेवढे प्रश्न आपण विचारतोय ते सगळे प्रश्नार्थक वाक्य तुम्ही घेऊ शकता. तू काय करतेस? इथं प्रश्नार्थक चिन्ह. तुझा अभ्यास झाला का? इथं पण प्रश्नार्थक चिन्ह. ओके. हे वाक्य प्रश्नार्थक चिन्हासाठी तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. चला पुढे जाऊया आता. समजतंय का सर्वांना? आता घेऊया आपण उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक म्हणजे चिन्ह म्हणजे काय? उद्गारवाचक चिन्ह हे उद्गारवाचक चिन्ह आहे. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. बाप रे, केवढा मोठा साप. म्हणजे जेव्हा आपण उद्गारवाचक एखादं वाक्य आपल्या तोंडून निघालं तर हे उद्गार चिन्ह वापरायचं असतं. ओके. केवढी मोठी इमारत असं पण म्हणतो ना आपण. तिथं पण उद्गारवाचक चिन्ह येऊ शकतं. ठीक आहे. पुढे आहे अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह. बघा, हे एकेरी अवतरण चिन्ह आहे.
शब्दावर जोर देताना वापरतात. एखाद्या शब्दावर जर जोर द्यायचा असेल तर त्या शब्दासाठी अवतरण चिन्ह वापरतात. आता एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह हे पण विरामचिन्हामध्ये आहे. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर प्राणी म्हणतात. ओके, इथं बघा एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणतात, हे पूर्ण विराम दिलेलं आहे. ओके, ओके. समजले सर्वांना? चला पुढे जाऊया. कोण वाचेल? पिहू. पिहूला अनम्यूट केले. दुहेरी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. गांधीजी म्हणाले, करेंगे या मरेंगे. हा, दुहेरी. दुहेरीचं विरामचिन्ह काय आहे? ठीक आहे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. बरोबर. आता गांधीजी म्हणाले करेंगे या मरेंगे, हे वाक्य गांधीजींच्या तोंडचं होतं, त्यामुळं तिथं दुहेरी अवतरण चिन्ह चा वापर केलेला आहे. बघा, दुहेरी अवतरण चिन्ह आणि वाक्य संपलं, त्यामुळं इथं पूर्णविराम दिला. संयोग चिन्ह, हे संयोग चिन्ह आहे. आडवी लाईन म्हणजे संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना स्त्री पुरुष, इथं संयोग चिन्ह. विद्यार्थी भांडार, इथं संयोग चिन्ह आहे. ओके, त्यानंतर अपसारण चिन्ह म्हणजे स्पष्टीकरण, हे वेगळं आहे, संयोग चिन्ह वेगळं आहे. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, तो मुलगा परीक्षेत चमकला, सत्कार समारंभ, महाराज आपला प्रिय राजवाडा, इथं संयोग चिन्ह येईल. ठीक आहे, अवग्रह. अवग्रह म्हणजे काय? कोण वाचेल? अवग्रह विकल्प चिन्ह. श्रेया गायकवाड. शौर्या. हा, आवाज झालं येतोय बघ. शौर्या? हा, वाचा. एखाद्या वर्णाचा दीर्घ उच्चार करताना वापरतात. एखाद्या महाराज अवग्रह कधी वापरतात? एखाद्या महाराज यश. दीर्घ उच्चार करताना वापरतात. महाराज असं म्हणतो ना हा, आपण, तेव्हा तिथं आपण हा, अवग्रह हे विरामचिन्ह वापरतो. ठीक आहे, अवग्रह हा. हे विरामचिन्ह आपण वापरतो. चला पुढे आता जाऊया आपण. विकल्प चिन्ह. समजते सर्वांना? आतापर्यंत शिकवलेले विरामचिन्ह समजले?
समजले असतील तर एकदा येस टाईप करा. काय हा. अर्धविराम समजलं नाही मॅम. अर्धविराम समजलं नाही. हा. बर, आपण जेव्हा आता प्रश्न सोडवणार आहेत ना तेव्हा समजेल. ठीक आहे. उदव सानप, विकल्पचिन्ह आणि काकपद हे वाचा. विकल्प चिन्ह एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास पांढरा केशरी पिवळा रंगाचा शर्ट घेणार घेणार आहे. बरोबर. एखाद्या विकल्पचिन्ह म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला जर पर्याय सुचवायचा असेल हे विकल्पचिन्ह आहे. एखाद्या गोष्टीला जर पर्याय सुचवायचे असल्यास म्हणजे पांढरा केशरी पिवळा रंगाचा शर्ट घेणार आहे, म्हणजे पांढरा घेणारे मी किंवा केशरी घेणारे किंवा पिवळा घेणारे, तिन्हीपैकी कोणताही शर्ट. मग आपण म्हणतो ना ऑप्शन, ऑप्शन मध्ये मी हे घेईन किंवा मग ते घेईन, त्याला विकल्पचिन्ह म्हणतात मराठीमध्ये. एखाद्या गोष्टीला जर पर्याय सुचवायचा असेल तर आपण विकल्पचिन्हाचा वापर करतो. स्लॅश म्हणतात किंवा मग ऑप्शन मध्ये म्हणतो ना आपण तसं. ठीक आहे. चला काकपद वाचूया आता. काकपद समजून घेऊया. कोण वाचेल? मी. एक मिनिट थांबा, आता ज्यांचं झालं नाही त्यांना देऊ द्या चान्स. वेट. शौर्य अनम्यूट करा. शौर्य वाचता येईल का? अनम्यूट करता येईल का सगळ्यात आधी? हा. हा वाचा. काकपद वाच शौर्य. कागद अधिक माहितीसाठी लेखन करताना एखादा राहिला मी 5वी इयत्तेत परीक्षेचा स्कॉलरशिप अभ्यास करत आहे. आपण म्हणतो ना अधिक माहितीसाठी. काकपद म्हणजे अधिक माहितीसाठी. लेखन लेखन करताना एखादा राहिलेला शब्द, एखादा राहिलेला शब्द मी 5वी इयत्तेत परीक्षेचा स्कॉलरशिप अभ्यास करत आहे. ओके. अभ्यास करत आहे. अशा पद्धतीने काकपदचा वापर केला जातो अधिक माहितीसाठी. चला समजले सर्वांना? 12 विरामचिन्हे आहेत. 12 ही विरामचिन्हे समजले आहेत का? ज्यांना एखादा नाही समजला त्यांनी आपण आता प्रश्न सोडवणार आहोत यावर, तर समजून जाईल. ओके. जायचं मग आता नमुना प्रश्न सोडवायला. चला हे सोडवा, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. काही जण पर्याय क्रमांक 2, काही जणांचं पर्याय क्रमांक 4 आले. प्रश्नचिन्ह कोणते विरामचिन्ह द्यावेचे राहिले आहे? चार उत्तर कोणाकोणाचं आले? 4 उत्तर का? चला इथे उद्गारवाचक चिन्ह येईल.
उद्गारवाचक चिन्ह येईल इथं. ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी प्रश्न चिन्ह सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 2 त्यांचं चुकलंय. उद्गारवाचक चिन्ह येईल. कारण का का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. ह्या दोघी एकदम बोलल्या, मग त्या उद्गारवाचक त्यांनी उद्गार चिन्ह निघालं त्यांच्या तोंडून. का आम्ही आहोत की साधना आणि जया ह्या दोघी पण एकदम बोलल्या. ठीक आहे. प्रश्नचिन्ह येत नाही इथं. प्रश्नचिन्ह येत नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. उद्गारवाचक येईल. ठीक आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 सोडवा. मॅम प्रश्न क्रमांक 4. चला याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. यस. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. याच्यामध्ये चुकीचं विरामचिन्ह घातलेलं आहे. अगं आबाई कागद कुणी घेतले, हे वाक्य चुकीचे विरामचिन्ह घातलेले आहे. अगं बाई. इथं प्रश्नार्थक चिन्हच यायला पाहिजे. अगं बाई कागद कुणी घेतले प्रश्न विचारते ना ती. मग इथं उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. प्रश्नार्थक चिन्ह यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येते. ठीक आहे. चला पुढे जाऊया. चला याचं उत्तर द्या. बरोबर अन्वी. शिवानी 2-2 तास न थकता बोलायची. या वाक्यामध्ये कोणता विरामचिन्ह आहे? संयोग चिन्ह आहे, अपसार चिन्ह आहे का उद्गार चिन्ह आहे का प्रश्न चिन्ह आहे? बघा उद्गार चिन्ह तर येणार नाही, प्रश्न चिन्ह पण येणार नाही, कारण उद्गार चिन्ह हे असं असतं आणि प्रश्न चिन्ह हे असं आहे. बरोबर. मग अपसार चिन्ह आणि संयोग चिन्ह हे दोन्ही पण असेच आहेत. पण संयोग चिन्ह कशासाठी दिलेलं आहे? दोन शब्द जोडताना. आणि अपसार चिन्ह कशासाठी दिलेलं आहे? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. मग दोन शब्द जोडतायत ना इथं. शिवानी 2-2, शिवानी 2-2, म्हणून इथं संयोग चिन्ह आहे. संयोग, अपसार चिन्ह नाही येत, संयोग चिन्ह येते. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. अपसार चिन्ह आणि संयोग चिन्ह याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. संयोग चिन्ह आणि अपसार चिन्ह हे दोन्ही पण असे आहेत. पण संयोग चिन्ह हे दोन शब्द जोडताना वापरतं आणि अपसार चिन्ह हे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतं. ठीक आहे. म्हणून इथं 2-2 हे दोन शब्द आहेत, हे जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरलेलं आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर द्या. अपूर्ण विराम. बरोबर. उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागणार. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागेल. ओके. अपूर्ण विराम नाही. अपूर्ण विराम हे वाक्याच्या शेवटी तपशील देताना असतं. पूर्ण विराम हे वाक्य पूर्ण झाल्यावर आहे आणि प्रश्नचिन्ह हे प्रश्न जर विचारला असेल तर आहे. ठीक आहे. मग याचं उत्तर आहे उद्गारवाचक. उद्गारवाचक मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक दिलं जातं. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. रेया, डाऊट आहे का? वेट. बोला रे. माईक अनम्यूट केलाय. मॅम तुम्ही जे आजीचं होतं ना म्हणजे दर्शविणारे त्याचा हम्म. अर्थ काय आहे, दर्शविणारे म्हणजे? याच्या आधी याच्या आधी प्रश्न होता का कोणता? हे. अ, हा, दर्शविणारा. याचा अर्थ समजला नाही का? दर्शवणारा म्हणजे हा. दर्शवणारा म्हणजे दाखवणारा. वाक्यात आलेले विरामचिन्ह दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे हे जे विरामचिन्ह आहे, हे हा, विरामचिन्ह कोणतं आहे? हे विरामचिन्ह दाखवणारा पर्याय कोणता? दाखवणारा. हा. आणि मग ते तिसरं ऑप्शन आहे बघा त्याच्यामधलं. हा. हो, त्याचा पण मला अर्थ नाही कळाला. कारण की जेव्हा तुम्ही शिकवत होता ना तेव्हा थोडासा आवाज ब्रेक होत होता. हो का? कोणता? उद्गारवाचक का? हा. उद्गारवाचक म्हणजे मनातील भावना व्यक्त करणारा शब्दाच्या शेवटी वापरतात. मनातील भावना व्यक्त. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ, बाप रे. हे उद्गारवाचक चिन्ह देतो आपण. केवढा मोठा साप. केवढा मोठा साप. हे मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण ह्या उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतो. ठीक आहे. थँक्यू. वेलकम. चला, प्रश्न क्रमांक 5 सुरू होता आपला. याचं उत्तर द्या. चला. खालील चिन्हापैकी अपूर्ण विराम दर्शवणारे चिन्ह कोणतं? अपूर्ण विराम दर्शवणारे चिन्ह. अपूर्ण विराम दर्शवणारे चिन्ह. शौर्याचं उत्तर आलेलं आहे. स्वरा, उत्तर चेक कर एकदा. सर्वांचं बरोबर आले. व्हेरी गुड. अपूर्ण विराम म्हणजे पर्याय क्रमांक 3. हे अपूर्ण विराम आहे. पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नचिन्ह आहे. हे उद्गारवाचक चिन्ह आहे. हे अपूर्ण विराम आहे. आणि हे काय आहे? अर्धविराम. गड आला पण सिंह गेला. अर्धविराम. हे अर्धविराम आहे. ओके. समजले सर्वांना?
समजलंय? चला पुढे जाऊया. चला क्वेश्चन नंबर 6, प्रश्न क्रमांक 6. शौर्य समजते का शौर्य? यस. PDF सेंड करून देईन मी ग्रुपला, काही प्रॉब्लेम नाही. पुढील प्रश्न तुम्हालाच सोडवायचे. 6 क्वेश्चन स्टार्ट केलं ना, आन्सर द्या त्याचं. ती नदीला म्हणाली, नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? बरोबर बरोबर. चला, क्लिअर आहे? सर्वांना समजलंय? साराक्षी मस्के, श्रेया गायकवाड, स्वरा पाटील, करेक्ट. याचं स्पष्टीकरण द्यायची काही गरज वाटत नाही मला. तरी पण याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. प्रश्नार्थक चिन्ह येईल इथं. नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? प्रश्नार्थक चिन्ह. ओके. हे उद्गारवाचक चिन्ह, हा आहे पूर्णविराम. ओके. आणि हे आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम. चला, कसं वाटलं आजचं लेक्चर? सर्वांना समजलं? ही PDF मी ग्रुपला शेअर करते. सर्वांनी राहिलेले प्रश्न जे आहेत त्याची प्रॅक्टिस करा. तो चार्ट पाठ करा. ओके. मी लगेच चार्ट शेअर करते. एकच मिनिट वेट करा. चला, ग्रुपला शेअर केली आहे. सर्वांनी पुढील प्रश्न सोडवा आणि होमवर्कचा फोटो काढून मला सेंड करा. ठीक आहे. राहिलेला भाग आपण उद्या कंटिन्यू करू. सर्वांना बाय बाय, गुड नाईट.